आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी मिळाली की अचलपूर तालुक्यातल्या खैरी दनोळा या ठिकाणी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। सदर घटना आसेगाव पूर्ण पोलीस स्टेशनच्या अंडर येत असून त्या ठिकाणी एका महिलेचा निर्गुण हत्या झाल्याची बातम्या सकाळीच उघडकीस आल्याच्यानं त्या ठिकाणी पोलीस ताफा वगैरे सारा येऊन बसलाय। सदर घटना हे त्या गावातल्या एका विशिष्ट भागात बेड्यावर झाली असल्याची प्राथमिक माहिती आली असून घटनास्थळी फॉरेन्सिकची गाडी बी आली आहे। सदर घटनेची माहिती होताच गावातील पोलीस पाटलांना सदर माहिती पोलीस स्टेशनला कळवली आणि त्याबाबत घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसाचा बंदोबस्त पोहोचला असून प्राथमिक माहितीनुसार पतीनेच पत्नीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। मला काही कन्फर्म माहीत नाही आहे। प्राथमिक माहितीनुसार अशी बातमी सध्या येत असून या घटनेनं पुऱ्या गावात एकच खळबळून बसली आहे। सकाळचा टाईम त्यातल्या त्यात अशी घटना झाल्याच्यानं पूर्ण गावात एकदम खळबळ होऊन गेली असून गावात मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बंदोबस्त बी बोलावला असून कोणतरी भोसले नामक व्यक्ती आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या गावरान 90ला येत आहे। या घटनेच्यानं पूर्ण गावात एकच खळबळ झाली असून या घटनेमुळे सध्या मोठा तपास यंत्रणा गावात आली आहे। नेमकं हत्येचं कारण काय हे अजूनही कोणालाच माहीत नसून एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात गावात गाड्या आल्याच्यानं संपूर्ण गावात सध्या एकच वातावरण झालं आहे। तुम्ही पाहत असाल ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभी आहे, पाठीमागं फॉरेन्सिकची गाडी बी त्या ठिकाणी उभी असून याच्यावर पोलीस कोणती कारवाई करतात हा येणारा टाईम सांगेल। पण ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90वर घेऊन राहिली की अचलपूर तालुक्यातल्या आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खैरी दनोळा या ठिकाणी एक भयानक घटनेनं खळबळ माजली असून एका महिलेची निर्गुण हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले असून पुढील तपास आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार करत आहेत। पण त्या ठिकाणी ज्या व्यक्तीनं ते घटना केली आहे ते व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी असल्याची प्राथमिक माहिती गावरान 90च्या हाती येत आहे। ब्रेकिंग न्यूज मर्डर झाला म्हटलं सकवूनच।